आणि आमचे नितेशदादा तरे अगदी जीवाचा जीवलग माणूस अगदी कधीतरीच भेट झाली असावी मात्र भेटल्या भेटल्या प्रेमाने आम्हाला साथ दिली आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय स्वागत करतोय त्याचबरोबर आमची एमटीसी लाईव्हची संपूर्ण टीम आम्हाला जोडली जाते आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार आणि मैदानावरती उपस्थित सर्व लाडक्या मान्यवर पाहुण्यांचं आणि प्रेक्षक राजाचं मनपूर्वक आभार अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींना मानाचा त्रिवार मुद्रा करूया आणि या अनोख्या स्पर्धेला आपण सुरुवात करूया फ्रेंड्स ट्रॉफी ना कुठला बॅनर आहे ना कुठली जाहिरात आहे मात्र मानाची अभिमानाची मैत्रीची स्पर्धा या ठिकाणी चालू होतीये सर्व लाडक्या आयोजकांना मनापासून शुभेच्छा देऊयात आलेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देऊयात आणि या स्पर्धेला आपण सुरुवात करूयात नाणेफेकीचा कौल या ठिकाणी पार पडला माळेवाडी आणि त्यांच्या विरोधात वंजारपाडा या दोन संघांच्या दरम्यान बिग फाईट मॅच वंजारपाडा बी या टीमनं नाणेफेक जिंकली आणि फिल्डिंग स्वीकारली फलंदाजीचं पाचारण माळेवाडी या टीमला दिलं दोन्ही संघाचे कर्णधार सूचना लक्षात घ्या 5 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी आहे 4 षटक 25 मिनिटांचा अवधी आहे 4 षटक 20 मिनिटात टाकायचे आहेत अन्यथा 5व्या षटकात दंडित केलं जाईल गेम ऑन पहिलाच बॉल पवनचा पहिलाच बॉल बॅटची एज विकेटच्या मागे आरांबळ सरळ विकेट किपरला बीट केलं चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर स्पर्धेची दमदार सुरुवात चौकार जोडी मैदानावरती सुरुवात करतायत हरीश माळी आणि साथ देत असताना यश लेकुरवाळे सलामीचे फलंदाज मैदानावरती सुरुवात केली आहे पहिल्या चेंडूवरती 4 धावा येत आहेत बॅटमन हरीशच्या बॅटमधनं पवनचा हा चेंडू समोर लगेच उत्तर दिलंय बॅक टू द बॉलर खेळलाय चेंडू अडवला कुठल्याही प्रकारची धाव नाही निर्धाव येतोय चौकाराला प्रतिउत्तर डॉट येतोय चांगली मॅच पाहायला मिळेल याच परिसरातील दोन मातब्बर संघ खेळतायत निश्चितच कर्जत नेरळ रायगडचं क्रिकेट आज आपण अनुभवणार आहोत इथं फटका चांगला इनसाइड आउट जबरदस्त फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर उडवलं दन 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 करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार चांगले फटके येत आहेत पहिल्या चेंडूवर चौकार त्यानंतर डॉट इथं चौकार येतोय 2-3 चेंडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला धावफलकावरती 8 धावा 8 धावांच्या मदतीने स्कोअर कार्डला या ठिकाणी सजवलं जातंय पवनचा पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला ऑन ड्राईव्ह फिल्डर आहे सीमारेषेच्या जवळ चेंडूला अडवण्याचा प्रयत्न असफल चूक केली या चुकीला माफी नाही सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर या षटकाचा हा तिसरा चौकार यायला हवी होती तिथे 4 धावा मिळाल्या 12 धावा नेक्स्ट बॉल समोर खेळतायत वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी आहे थोडंसं फंबल आता मात्र आवरलं सावरलं आणि एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल बॅटिंग करत असताना हरीश कराळे ज्याच्या बॅटमधनं 13 धावा हरीश माळी ज्याच्या बॅटमधनं या 3 चौकारांच्या मदतीनं 13 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत हरीश माळी आणि यश लेकुरवाळे ही सलामीची जोडी मैदानावरती सुरुवात करतायत स्ट्राइक वरती यश षटकातला हा शेवटचा चेंडू बॉलर तयार पवन राईट आर्म राऊंड द विकेट यावेळेस चांगला चेंडू विकेट किपर थोडासा बीट जरूर झालाय मागच्या बाजूला चेंडूला अडवलं कुठल्याही प्रकारची धाव नाहीये षटक संपलंय पहिलं आणि 1 षटकाच्या अंती धावफलकावरती बिनबाद 13 धावा दमदार सुरुवात बरोबर 4 मिनिटांमध्ये पहिलं षटक संपन्न होते वेळेची काळजी घेणं आपल्या सर्वांसाठी
मस्त असणार आहे, बंधनकारक. आजचा स्पर्धेचा पहिला दिवस या अनुषंगाने आपण पाहाल तर थोडीशी उशिराने सुरुवात झाली. बरोबर 8 वाजता आपण राष्ट्रगीत घेतलं, त्यानंतर मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस झाला आणि सामन्याला थोडासा उशीर आज पहिल्या दिवस असल्या कारणानं आणि विशेष हा संपूर्ण सह्याद्रीच्या कड्याकापारीमध्ये असणारा हा प्रदेश आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं असेल तर प्रचंड वेगानं हवा या मैदानावरती वाहत होती. या अनुषंगानं तांत्रिक अडचणी असल्या कारणानं थोडासा उशीर आज पहिल्या दिवसाला आपण करतोय. बरोबर 4 मिनिटं पहिल्या षटकासाठी मित्रांनो आपण खर्च केली. वेळेची काळजी घेणं आपल्या सर्वांसाठी बंधनकारक आहे. षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावफलकावरती आहेत त्या 13 धावा. दमदार सुरुवात केली बॅटिंग करत असताना हरेश माळी, ज्याच्या बॅटमधनं 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर यश लेकुरवाळे, ज्याला आपलं खातं खोलायचंय. सलामीची जोडी अजूनही मैदानात खेळतायत. बिनबाद सावध आणि दमदार सुरुवात देताना पाहायला मिळाले. चला स्पीडअप करा. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. बॉलर तयार होतोय कपिल. पहिलाच बॉल नो बॉलचा इशारा येतोय आणि निश्चितच धोक्याची घंटा गोलंदाजासाठी. नो बॉल येईल, एक धाव येईल. धाव फलकावरती आपण जोडतोय. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 14 वरती. 14 ऑन द बोर्ड. बिनबाद 14 धावा या ठिकाणी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदीपजी गायकवाड सर, त्याचबरोबर योगेश सर आज आम्हाला समालोचन कक्षामध्ये साथ देतील. आजच्या रात्रीला आमच्या सोबत आज जोडले जात आहेत. आपलं सुद्धा मनापासून आम्ही आभार व्यक्त करू, सहर्ष स्वागत करू. यावेळेस मिस टायमिंग हुक करण्याचा प्रयत्न आहे. झेलची संधी, झेल टिपला जाईल का? चेंडू पर्यंत पोहोचला. पंचांचा इशारा नो बॉल आहे. फ्रीडचा हा चेंडू होता, तो सुद्धा नो बॉल. आणि निश्चितच या चेंडूवरती पुन्हा 2 धावा आणि नो अशा 3 धावा या ठिकाणी जोडल्या जातील. पंचांचा नो बॉलचा इशारा, सातत्यानं चुकीच्या पद्धतीने चेंडू टाकले जात आहेत. पंचांच्या बाजूला ज्या 2 लाईन आहेत त्या लक्ष्मण रेषा असतात गोलंदाजासाठी. त्या जर तुम्ही ओलांडाल तर तुम्हाला दंडित केलं जातं. या अनुषंगाने आपण पाहाल तर सलगच्या 2 चेंडूंवरती 2 नो बॉल आणि धावा मात्र वेगानं पुढे चालल्यात. 17 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. 17 का खतरा अगदी सुरुवातीलाच यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. वंजारपाडाच्या डोक्यावरती फ्रीडचा चेंडू. बॅट्समन तयार. चांगला चेंडू अप्रतिमरित्या ऑफस्टिकच्या बाहेर पिच केलं, थोडंसं आतमध्ये घेतलं. वेगानं चेंडू विकेट किपरच्या स्वाधीन होतोय. डॉट येतोय. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात. अशाच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. सुरुवातीलाच आपण पाहिलं तर तब्बल 17 धावा जोडल्यात. यावेळेस ऑन साइडला खेळतायत. बॅटवरती व्यवस्थित आला नाही. सीमारेषेच्या सलगच्या 3 षटकारासाठी 555 रुपयाचं पारितोषिक तथा सलगच्या 3 विकेटसाठी गोलंदाजाला 555 रुपयाचं पारितोषिक आमचे प्रमुख अतिथी असगरभाई खोत यांच्या वतीनं, असगरजी खोत यांच्या वतीनं सलगच्या 3 चौकार आणि सलगच्या 3 विकेटला पारितोषिक आहे. इथं फटका चांगला, लॉंग ऑनला क्लिअर केलं. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. तिनं क्रॉस केली असेल तर पंच दंडित करू शकतात. तिसरे पंच आमचे चेक करतायत. संदीपजी गायकवाड सर, एमटीसी ओमसाई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून हा कार्यक्रम कव्हर केला जातोय. कॅमेऱ्यामध्ये टिपलेली क्षणचित्र नक्की काय सांगतायत? पंचांचा निर्णय. यस, इट इज नो बॉल. लक्ष्मण रेषा या षटकात तिसऱ्यांदा ओलांडली आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही धोका कराल, धोका होऊ शकतं. या ठिकाणी नो बॉलचा इशारा येतोय. धावफलकावरती वेगानं स्कोर कार्ड पुढे चाललंय. 23 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. षटक क्रमांक 2 चालू आहे आणि धावफलकावर 23 धावा या षटकामध्ये आलेला हा तिसरा नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेला सुरुवात झाली. दामदगावचं हे ऐतिहासिक मैदान. षटकातील 2 चेंडूंचा खेळ झालाय. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. गोलंदाज कपिल धुळे,
गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. वेगवान यंगस्टर गोलंदाज आहे, मात्र निश्चितच ओव्हर स्टेपिंग करत असताना पाहायला मिळतोय. लक्ष्मण रेषा सातत्यानं पार करताना पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. जो चेंडू त्याचा व्यवस्थित पडतो त्या चेंडूवरती मात्र उत्तर नाहीये फलंदाजाकडं. अतिशय दर्जेदार सुरुवात करत असताना यावेळेस आपण पाहिलं तर टप्पा चांगला आहे. वेगवान, अतिशय चांगल्या टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करतोय, मात्र पायाचं जे नियंत्रण आहे ते सांभाळणं गरजेचं आहे. इथं सांभाळलंय, चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय. सलगचा हा दुसरा डॉट येतोय. बॉलिंग करत असताना गोलंदाज आपण पाहताय कपिल धुळे, ज्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आणि निश्चितच आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत करतोय. यंगस्टर गोलंदाज आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथं सुद्धा जागेवरनं खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटमध्ये चेंडू येत नाहीये, टप्प्यामध्ये येत नाहीये आणि निश्चितच विकेट किपरनं उरलेलं काम पूर्ण केलं. डॉट येतोय. षटकातील 5वा चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट आलाय. षटकातील एक शेवटचा चेंडू मार्गस्थ होतोय. लास्ट 1 टू गो. बॉलर तयार होतोय. कपिल धुळे षटकातला शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा पाहायला मिळेल. विकेट हॅट्रिकसाठी सुधीर धुळे आणि करण माळी यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे. वंजारपाडा बी या संघाच्या कुठल्याही गोलंदाजानं जर विकेट हॅट्रिक घेतली तर लगेच हे पारितोषिक कॅश प्राइज आहे ते दिलं जाईल सुधीरजी धुळे आणि करणजी माळी यांच्या शुभ हस्ते. या ठिकाणी आपण पाहताय षटक चालू आहे तिसरं. धावफलकावरती आपण पाहताय एकंदरीत 24 धावा, 24 ऑन द बोर्ड. विकेट आली आहे. फलंदाज माघारी परतलाय. लागलेला हा झटका आपण पाहताय बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज बाद झालाय. बॅटिंग करत असताना हरीश माळी. या दरम्यान मी पाहतोय फ्रेंड्स ग्रुप आणि फ्रेंड्स ग्रुप म्हणजे ज्यांच्या माध्यमातून फ्रेंड्स ग्रुप तयार झालाय या फ्रेंड्स ग्रुपचे सर्वेसेवा जावेदभाई खोत यांचे या ठिकाणी आगमन झालंय. मी जावेदभाई खोत यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आपलं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत.
त्याचबरोबर तालिबजी नजे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचे. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करूया. सिंगल आली आहे, सिंगल एक धाव येते. स्कोअर कार्ड वरती आपण जोडतोय 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून 2 चेंडू षटकातील. नगर 31. बघा मैदानामध्ये एक क्रॉस लाईन आखले. त्या क्रॉस लाईनचं महत्त्व लक्षात घ्यायचे. एखादा बॅट्समन बाद होतो त्या लाईनी परत येण्यापूर्वी नवीन बॅट्समन बाउंड्री लाईनच्या पार व्हायला पाहिजे, बाउंड्री लाईनच्या आतमध्ये, मग मैदानात इंटर व्हायला पाहिजे. तिथे क्रॉस नाही आहे, पण तिथे येताना इथला बॅट्समन आतमध्ये यायला पाहिजे. म्हणजे आपली जी सीमारेषा आहे ती तुम्हाला पार करून आतमध्ये यायची. तर क्रॉस लाईन आपण बिटवीन क्रॉसने ठेवली. लाईन येण्यापूर्वी बॅट्समन तुमचा इंटर व्हायला पाहिजे. आणि जरूर जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये. धन्यवाद. 37 धावा या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक संपन्न झालेलं आहे. 3 षटकांच्या अंती 37 धावा बॅटिंग करत असताना जमवल्यात त्या या ठिकाणी आपण पाहत आहे. टीम माळेवाडी या टीमनं सुरुवात करत असताना दर्जेदार सुरुवात दिली. बॅटिंग करतोय हरीश माळी मैदानावरती. यशला मैदान जरूर सोडावं लागलं. त्याच्या जागेवरती जागा भरून काढण्यासाठी तेजस मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि मैदानात आला आणि त्याच्या बॅटमधनं 2 षटकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेत. एकंदरीत 37 धावा, 3 षटकं संपलेली आहेत. त्याला स्पीडअप करा, स्पीडअप करा. पहिल्या 2 षटकांसाठी आपण बरोबर वेळ घेतला, त्यानंतरचं तिसरं षटक थोडंसं आपण संत होत आहेत. आपण वेळेची काळजी घ्या. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. बॉलर तयार होतोय. ऋतिक विरले षटक क्रमांक 4 साठी या ठिकाणी सज्ज होतोय. स्ट्राइक एंड वरती बॅट्समन तयार होतोय. बॅट्समन हरीश माळी. फर्स्ट बॉल लेफ्टी मारा. पहिलाच बॉल जबरदस्त फटका. ओव्हर पिच होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सरळ हवाई सफर करत असताना चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याआड. फ्रेंड्स ट्रॉफी षटकार. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज ऋतिक विरले आला आणि त्याचं स्वागत या ठिकाणी षटकारानं झालंय.
स्वॅग से करेंगे सबका स्वागत षटकारानं स्वागत करत असताना सलामीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हरीश माळी जो खेळतोय निश्चितच सेट फलंदाज फायर करतोय पहिल्याच बॉलवरती षटकार येतोय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी इथून करावी लागेल अनुभवी गोलंदाज गोलंदाजीसाठी ऋतिक आलाय लेफ्ट आर्म मारा करत असताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं टाकलेला पहिलाच बॉल 6 धावांसाठी पाठवलाय कमबॅक करावं लागेल यावेळेस पुन्हा एकदा तीच दिशा आणि तीच दशा पाहायला मिळतीये सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरा वार बॅट्समन या षटकाची सुरुवात आपण पाहिली तर षटकारानं त्यानंतरच्या लगेचच दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा बॅकअप षटकार येतोय सलगचे 2 सिक्सर आणि सलगच्या 2 षटकारानंतर 49 धावा आणि तिसरा षटकार जर आला तर अजगरबाई खोत यांच्याकडनं 555 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी नक्कीच संधी होती बॅट्समन हरीशसाठी मात्र बॅटवरती चेंडू आला नाही टप्पा अचूक सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय डॉट येतोय चांगल्या टप्प्यावरती टाकलाय डॉट येतोय निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट बॉलर पुन्हा एकदा तयार होतोय ऋतिक विरलेचा हा चेंडू खोलवर टप्पा अलॉंग द कार्पेट चेंडू येतोय लॉंग ऑनला फिल्डर त्या ठिकाणी आहे पकडून फेक करतोय एक सिंगल धाव निश्चितच इथं कंप्लीट करतायत 50 पार करतायत 50 ऑन द बोर्ड 50 धावा बॅटिंग करत असताना माळीवाडी या टीमची धावा संख्या तेजस लेकुरवाळे हा फलंदाज सुद्धा षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे यापूर्वी त्यानं सलगचे 2 षटकार ठोकलेत हा षटकार जर ठोकला तर निश्चित त्याच्यासाठी सुद्धा पारितोषिक असणार आहे अजगरबाई खोत या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत ज्यांच्या वतीनं हे पारितोषिक तिसरा षटकार येईल का नाही आउटसाइड द स्टंप वाईड बॉल अवांतरची धाव येते धावफलकावरती ऍड केली जाईल नक्कीच स्कोर कार्डला थोडीशी वाढ होतीये स्कोर कार्ड पुढे सरकलं जाऊन पोहोचेल ते 51 या आकड्यावरती 51 ऑन द बोर्ड 51 धावा तब्बल धावफलकावरती पाहायला मिळत आहेत लेफ्ट आर्म मारा करतायत ऋतिक विरले स्ट्राइक वरती बॅट्समन तयार तेजस षटकार हॅट्रिक होईल का फटका चांगला खेळलाय फिल्डर बरोबर जागेवरती एक्स्ट्रा कव्हरला टिपलाय झेल संपलाय बॅट्समन तेजस लेकुरवाळेचा खेळ आउट विकेट मिळाली फलंदाज माघारी परततोय लागलेला हा झटका आपण पाहताय बॅटिंग करणाऱ्या टीमला सोमनाथ सर थोडं थांबवतोय मानगाव संघ अर्थात सागर यांचा संघ आणि ब्रदर्स निलेश दोन्ही संघाचे कॅप्टन चला पण प्रथमतः आयोजकांशी संपर्क साधत नियम आहे आजचा जोपर्यंत आपला प्रवेश फी कॅश स्वरूपात या ठिकाणी पोहोचत नाही तोपर्यंत टॉस केला जाणार नाही आहे ते इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल तत्पूर्वी मानगाव संघ आणि धोत्रे संघ आपण या आयोजकांशी लगेच संपर्क साधायचे इथं बॅटची एज विकेटच्या मागे सुंदर झेल फलंदाज माघारी परततोय सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती दिलेला हा दुसरा हादरा ऋतिक विरलेनं केलंय कमबॅक वन मोर गॉन
फिल्डर त्या ठिकाणी मिड विकेट बाउंड्रीवरती पकडतोय, फेकतोय. सिंगल कंप्लीट दुसऱ्या धाबेसाठी आला आणि 2 धावा त्यानं यशस्वीरित्या कंप्लीट केल्या. फलंदाज रनआउट होतोय अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी. विकेट आलेली आहे धावफलकावरती. आपण पाहत आहे 54 धावा, 54 ऑन द बोर्ड. निश्चितच माळेवाडी हा संघ मैदानावरती खेळतोय. समोरून आक्रमण पाहायला मिळतंय. काय फटका खेळलाय, जबरदस्त दर्जेदार आक्रमक प्रहार, सरळ चेंडू सीमा पार. सर्जा बैलाचा जय जयकार. वन मोर बिग हिट, षटकार. लेकुरवाळे ज्यांच्या माध्यमातून हा संघ प्रस्तुत केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सर्जा बैलाचे मालक, ज्या सर्जा बैलानं मालेवाडीचं आणि संपूर्ण कर्जत रायगडकरांचं नाव आज उच्च शिखरावरती संपूर्ण महाराष्ट्र ज्यांनी गाजवलाय. अर्थातच सर्जा आणि अगदी सर्जाला साजेसा खेळ मैदानावरती हरेशनं दाखवलाय. 40 धावांवरती वैयक्तिक खेळतोय आणि त्याला जीवनदान मिळालंय. या ठिकाणी आपण पाहताय झेल सुटलाय. दुसऱ्या धावासाठी आले आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या. 2 धावा कंप्लीट होत आहे. धावफलकावरती ऍड केल्या जातील. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 62 ह्या आकड्यावरती. तब्बल 62 ऑन द बोर्ड. गणेश दादा थेर यांच्या माध्यमातून आमचे समालोचन कक्षासाठी आणि नितेशजी तरे स्कोरर यांच्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. निश्चितच इथं जमा आहे. थोड्या वेळानंतर त्याचा आम्ही नाश्ता करू. इथं पहा बॅकफुटला जाऊन खेळलेला फटका पॉइंटच्या डोक्यावरनं सरळ चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर त्या ठिकाणी सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी आले आणि दुसऱ्या धावेसाठी येत असताना फलंदाज या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. षटक संपले 5वं. पूर्वार्ध संपलेला आहे आणि 64 धावा तब्बल जमवल्या. 65 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. बॅटिंग करत असताना टीम वंजारपाडा बी या संघासमोर बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. बनवाव्या लागतील 65 धावा. टॉस करूयात दोन्ही संघांच्या दरम्यान नेक्स्ट मॅचचा, ज्या ठिकाणी आम्हाला जोडले जातील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. या स्पर्धेचे आधारस्तंभ संदीपभाई गायकवाड. जरूर मानगाव संघ चला लगेच. राजे सर बघा, मांगा संघ कॅप्टन वेल घेऊ नका लगेच. चला आपण या मानगाव संघाचा कॅप्टन बघा, आपण या ठिकाणी पाहायला गेलं ब्रदर्स धोत्रे संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. मानगाव संघाचा कर्णधार आपण त्वरित या ठिकाणी यायचे. असगरजी खोत साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केली जाईल. ब्रदर्स चला
या ट्रॉफीचं नावही ब्रदर्स आहे आणि खऱ्या अर्थाने ब्रदर्स चषक आपण या ठिकाणी पाहतो. इथे इथे चेंडू नेट वरती चॉईस केला जाईल. एक चेंडू फक्त आतमध्ये दिला जाईल. मित्रांनो, जोपर्यंत एंट्री फी पूर्णपणे या ठिकाणी जमा होत नाही तो परत टॉस केला जाणार नाही आहे. लक्षात द्या, एंट्री फी प्रथमतः जमा केली जाईल, त्यानंतर टॉस केला जाईल. तर मानगाव संघाने आपण पाहतोय टॉस जिंकून प्रथम बॅटिंग घेतले. चला, टॉस या ठिकाणी संपन्न झाला. आपण पाहताय मानगाव टीमनं टॉस जिंकलाय. बॅटिंग करण्याचं त्यांचं डिसिजन आहे. जशी मॅच संपेल दोन्ही टीम आपलं जे काही डिसिजन आहे त्याच्याची लगेच अंमलबजावणी करा. दरम्यान सर्वांचं सहर्ष स्वागत करूया ब्रदर्स ट्रॉफी 2025 मध्ये. फ्रेंड्स ग्रुप आयोजित ही स्पर्धा आपण पाहताय. देखणं दिमागदार दर्जेदार नीटनेटकं असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थानं पहिल्या सत्रामध्ये ज्यांचा तुम्ही आवाज ऐकला, मुरबाड तालुक्यामधील एक गोड बुलंद आवाज आमचे सोमनाथ सर, फार चांगलं समालोचन ज्यांचं पहिल्या सत्रामध्ये तुम्ही ऐकलं आणि खऱ्या अर्थानं पहिल्यांदाच त्यांच्या समयामध्ये आम्ही देखील समालोचन करतोय. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. आमचे साथी स्कोरर आपण पाहताय नितेशजी तरे सर, या रायगड खऱ्या अर्थानं कर्जत टेनिस क्रिकेटमधील ऑफिशियल स्कोरर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते नितेशजी तरे सर, आणि त्यानंतर राजेंद्र भोईर आणि हरीशजी कराले सर जे ऑफिशियल मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. आणि त्यानंतर जी दुहेरी भूमिका खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून दामतच्या मैदानावरती कोणतीही स्पर्धा असो ती दुहेरी भूमिका आपल्याला सातत्यानं पाहायला मिळाली आहे ते संदीपजी गायकवाड सर आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. आणि त्यानंतर संपूर्ण दामतकर आपण मॅच या ठिकाणी पाहताय. खऱ्या अर्थानं आरोही 11 बंजारपाडा ब+ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये मोरिया 11 मालेवाडी आणि त्या टीमचे पुरस्कर्ते सन्माननीय यश दीपक लेकुरबाले खऱ्या अर्थानं सर्जा बैलाचे मालक आहेत. आज संपूर्ण रायगड आणि ठाण्यामध्ये ज्या बैलांना अगदी अक्षरशः धुमाकूळ घातलाय त्या बैलाचे मालक आपण पाहताय यश दीपक लेकुरबाले यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थानं पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना मालेवाडी टीमनं धाबा बनवलात. त्या तब्बल 64 आणि 65 या धावसंख्येचं आव्हान टार्गेट या ठिकाणी सेट केलं आहे. त्या आरोही 11 बंजारपाडा ब+ या टीमच्या अगेन्स्ट या धावसंख्येचा पाठलाग इथून केला जाईल की या धावसंख्या बचाव केल्या जातील येणाऱ्या 5 षटकांमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. पहिला गोलंदाज आपण पाहताय तेजस लेकुरवाले, चांगला गोलंदाज आपण पाहताय. मालेवाडी टीमकडनं चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. तो तेजस गोलंदाजीसाठी सॅकिंग एंडवरती आपण पाहताय. प्रतीक पहिला बॉल ऑन साईडला या ठिकाणी अगदी आपण पाहताय डीपमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. फंबल झालाय, बॉल हातातून निसटलाय. शेवटच्या क्षणी बॉलला अडवलंय जरूर आहे. तिथे तिसऱ्या दाबेचा प्रयत्न आणि जिथे ओळखलं देखील होतं फलंदाजानं की हातातून बॉल निसटलाय, फेकी थोडीशी वाईड होती आणि त्याच्यामध्ये तिसरी दाब इथून कंप्लीट झाली आहे. 3 धाबा खऱ्या अर्थानं पहिल्याच बॉलवरती कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. इथून 64 धाबा बनल्यात. 65 धावसंख्येचं टार्गेट आहे. मोठी धावसंख्या चेस करायची आहे हे माहिती आहे. इथून आता मालेवाडी टीमला देखील वंजारपाडा टीमला देखील सिद्धी थेर यांच्याकडून सत्कार हॅट्रिकसाठी
विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. चांगला बॉल पडल्यानंतर ते अगदी आपण पाहताय टेक ऑफ करत असताना बॉल अगदी बाउन्स झाला आणि त्या ठिकाणी बीट होताना आपल्याला पाहायला मिळतात फलंदाज. हा डॉट बॉल आला आणि या डॉट बॉलने कोणतीही धाव येणार नाहीये. पहिल्या बॉलवरती तिहेरी धाव आली होती. खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षकानं त्या ठिकाणी चांगली फीडिंग केली असती, व्यवस्थित हातामध्ये कलेक्शन झालं असतं, फेकीच अचूक असती तर कदाचित एकच धाव पाहायला मिळाली असती, परंतु त्या ठिकाणी थोडीशी लेझी फीडिंग पाहायला मिळाली. 3 धावा आल्या, त्यानंतर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 3 धावा धाव फलकावरती. फटका चांगला आहे यावेळी. अगदी आपण पाहतो शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने काढायचा होता. फीडिंग चांगली पाहायला मिळाली आणि तोपर्यंत एक सिंगल इथून कंप्लीट होती. चांगली फीडिंग पाहायला मिळते. अगदी आपण पाहताय फेकी देखील अचूक होती, परंतु फलंदाज त्या ठिकाणी पोहोचलेत पॉपिंग क्रीज मध्ये. एक धाव कंप्लीट झाल्यानंतर धावा धाव फलकावरती आल्या त्या 4 पाठलाग करायचे 65 या धावसंख्येचा. विकेट हॅट्रिक साठी सिद्धी थेर आणि त्यांचे पिताश्री गणेशजी थेर यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं म्हणजे प्रति 500 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. गणेशजी थेर आणि त्यानंतर सिद्धी थेर यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 500चं कॅश प्राइज आणि त्यानंतर गणेशजी थेर यांच्याकडनं समालोचन कक्षासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आणि त्यानंतर आमच्या स्कोररसाठी देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलाय. त्यांचा मी मनापासून या ठिकाणी आभारी आहोत. त्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. दरम्यान इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. मी खऱ्या अर्थानं म्हटलं देखील होतं फार चांगली गोलंदाजी करतात तेजस लेकुरवाले. इथे अगदी स्लॉट मध्ये होता, पाठवले पार्किंग प्लॉट मध्ये. फटका दमदार होता. षटकार आलाय फलंदाज प्रतीकच्या बाट मधून. दामाद के जो छोटे बच्चे हैं ना, इनके लिए बबलू भाई की तरफ से आइवा झेल के लिए 100 रुपये का इनाम रहेगा. चलो दामाद के छोटे बच्चे लोग हैं ना, उनके लिए आइवा झेल के लिए 100 रुपये का इनाम. चला जेवढे पण आमचे दामदचे छोटे जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी आइवा झेल साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मग अगदी आता तुम्ही मैदानाच्या चारी बाजूने चला. जर तुम्ही झेल पकडला तर तुमच्यासाठी 100 रुपये म्हणजे नाश्त्याची व्यवस्था तर तुमची जरूर झाली. या दरम्यान आपण पाहतो गणेशजी जाधव दादा या ठिकाणी उपस्थित झाले. दादांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आपलं या व्यासपीठावरती मनापासून हार्दिक स्वागत. दादांचा वादा असतो जरूर. आपण पाहतो स्पर्धेला येणार दादा या ठिकाणी उपस्थित झालेत. दादांचं मनापासून हार्दिक स्वागत. नो बॉल पंचांचा इथे डिसिजन आलाय. नो बॉल आहे. वेस्ट साईड आपण पाहताय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्राची धाव आली आहे. धावा धाव फलकावरती आपण पाहताय 11 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. आपण पाहताय गोलंदाज यश लेकुरवाले गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतील. यश देखील फार चांगला गोलंदाज आहे. मालेवाडी टीम कडनं आपण त्याला पाहताय गोलंदाजी करत असताना. शॉर्ट बॉल होता, पूल केलाय, पूल ठरलाय सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल बॉल सीमा पार, आउट ऑफ द पार्क, बिग हिट, बिग षटकार. फ्रीडच्या बॉल वरती षटकार पाहायला मिळाला आणि या षटकारानं जर पाहायला गेलं ना तर आता धावा धाव फलकापती 17 जरूर आपल्याला पाहायला मिळतील. आपण पाहता या ठिकाणी फ्रेंड्स ग्रुप यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आयोजन केलं आहे.
ही स्पर्धा आपण पाहताय ब्रदर चषक 2025 अगदी देखणं दिमागदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. खऱ्या अर्थानं दामतच्या मैदानावरती ही स्पर्धा आणि या संपूर्ण स्पर्धेचा आयोजक फ्रेंड्स ग्रुपचे सर्व सहकारी त्यांचा आपण मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करूया. फटका आणखीन एक चांगला आहे. बॉल अगदी चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट सीमारेषेच्या पलीकडे चौकार. बंजारपाडा ब प्लस टीमला ती सुरुवात खऱ्या अर्थाने दोन्ही फलंदाज मिळवून देत असताना एक चांगला स्टार्ट पाहायला मिळतो. एक फ्लाइंग स्टार्ट खऱ्या अर्थानं पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे बंजारपाडा ब प्लस टीमची. इथे देखील लोअर फुल टॉस होता. इनफिल्डला क्लिअर करायचा होता. फटका फसला होता. 7 कव्हर मध्ये क्षेत्ररक्षकानं चुकी केली. झेल ड्रॉप झाल्यानंतर 2 धाबा इथून सहजरित्या कंप्लीट होत आहेत. पुन्हा एकदा दुहेरी धाव पाहायला मिळते. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. धाबा तुम्हाला बचाव करायचं. फिल्डिंग मध्ये चुकीची कामगिरी केली तर या धाबा इथून खऱ्या अर्थानं धावफलकावरती ऍड होतील आणि धाबा जर का धावफलकावरती ऍड झाल्या विकेट जर का आल्या नाही तर ही मॅच तुमच्यासाठी थोडीशी कठीण होऊन जाईल. अगदी आपल्याला पाहायला मिळते जिथे बॅटिंग करणारी टीम चांगली फटकेबाजी बॅटिंग करते आणि तुम्ही इथे मात्र चुकी करत असताना आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. इथे लाऊडली अपील केली जाते पंचांकडे. पंच इथे दर्शवतात नॉट आउट. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल नंतर 23 जाबा धाव फलकावरती आल्या. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना यश लेकुरबाले यांचं आपण पाहत आहे. या षटकातील आतापर्यंत चेंडू समाप्त झाले 4. 2 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. 23 जाबा आल्यात. समोर टाकला होता त्याला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे खाऊ कॉर्नरला. आणखीन एक जबरदस्त फटका. बॉल सीमा पार. षटकार. षटकारांची खऱ्या अर्थानं फुलालींचा बॉल हेलिकॉप्टर पद्धतीने एलिव्हेशन नाहीये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी बिल्ड ऑफचं क्षेत्ररक्षक करत असताना पाहायला मिळाले. डायरेक्ट हिट अगदी डेंजरस असते परंतु डायरेक्ट हिट झालीच नाहीये. फलंदाज तोपर्यंत पोहोचलेत. 30 जाबा या धावफलकावरती आल्याच. 65 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 30 जाबा जे खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना तर अर्ध लक्ष इथून पार झालंय ते 2 षटकांमध्ये. कारण की 65 धाबा इथून बनवायच्या होत्या. पहिल्या 2 षटकांमध्ये पॉवर प्लेच्या षटकांमध्ये पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळाली जिथे 15च्या सरासरीनं प्रति षटक 30 जाबा धाव फलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळाल्या. डीजे दोन षटकांमध्ये 30 आल्यात. प्रति षटक 15ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना आरोही 11 बंजारपाडा ब प्लस या टीमचे पुरस्कार आपण पाहता हारेजी भोईर साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतीये. 65चा पाठलाग करत असताना हा देखील फटका चांगला आहे समोरच्या दिशेनं. बॉल चालाय सीमा पार. एक चप्पा घेत चौकार.
आलाय फलंदाज निखिलच्या बाट मधून. काय जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करतो निखिल. खऱ्या अर्थानं सेट झाला मैदानाच्या आतमध्ये, सलामीला गेला होता. त्याला माहिती आहे जबाबदारीपूर्वक इथून खेळायचं आहे, एक मोठी धावसंख्या चेस करायची. अशा वेळी जबाबदारीनं मैदानाच्या आतमध्ये इथे चान्स बनला होता. खऱ्या अर्थानं आपण पाहताय ना या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या मालेवाडी टीमसाठी जीवदान मिळालेत आणि त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा आता मैदानाच्या आतमध्ये उचलत असताना, कारण की ज्याच्या वेळी एखाद्या फलंदाजाला जीवदान मिळतं ना त्या वेळी तिथून तो अगदी आपण पाहताना चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असतो आणि तशीच कामगिरी आता मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ती फलंदाज निखिलची 34 धावा आल्यात. तिसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना पुनश्च एकदा सेकंड स्पेलमध्ये आपण पाहता या ठिकाणी तेजस लेकुरवाले आपल्याला पाहायला मिळतील. चला मानगाव संघाचे जे प्लेयर आहेत त्यांनी स्टेजच्या डाव्या साईडला जमा, त्यांचे कॅप्टन त्या ठिकाणी बोलवतात. यानंतर त्यांची बॅटिंग असणार आहे. पुनश्च एकदा फुलालेंचा बॉल होता, जोरकस अपील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये, परंतु पंच सांगतात एक बायच्या स्वरूपामध्ये इथे दाब आली आहे. गोलंदाज प्रयत्न भरपूर सारे करतात, त्यांच्यातली असलेली गुणवत्ता मैदानाच्या आतमध्ये ते खऱ्या अर्थानं सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात, परंतु क्षेत्ररक्षण खऱ्या अर्थानं फार चुकीचं चालू आहे मैदानाच्या आतमध्ये मालेवाडी टीमकडनं. आपण पाहताय या ठिकाणी त्यांचं चुकीचं क्षेत्ररक्षणाचा फटका खऱ्या अर्थानं संपूर्ण टीमला होताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील बॉल अगदी निर्धाव होता, एसटी रक्षकानं बॉल सोडला, तिथे एक धाव कंप्लीट झाली. चांगला बॉल आउट साइड ऑफ स्टंप. आता मात्र एक अँगलनं खऱ्या अर्थानं एक टप्प्यावरती अचूकता खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतीये. ती गोलंदाज तेजस लेकुरवाला या गोलंदाजाची, ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं. थोडीशी मागणी कामगिरी जरूर राहिली होती, परंतु त्यानं चान्स बनवले होते, तिथे मात्र फिल्डरने चुकी केली होती आणि त्यानंतर त्याला देखील एक मोठा फटक्याचा मार खावा लागला होता. त्यानंतर सेकंड स्पेलमध्ये आणि इथून देखील आपण पाहताय एक धाव अगदी नाकासमोरून ही सिंगल धाव चोरत असताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतीये, जिथे फलंदाजांना माहिती आहे कदाचित मोठे फटके येत नाहीत, अशा वेळी सिंगल डबल प्राधान्य देणं फार गरजेचं आहे. जिथे धावफलक हालतं ठेवायचं, एक सिंगल डबलनं देखील स्ट्राईक रोटेशन होते आणि स्ट्राईक रोटेशन झाल्यानंतर गोलंदाजावरती खऱ्या अर्थानं तो दबाव आपल्याला जरूर पाहायला मिळतो. ते काम मैदानाच्या आतमध्ये करतीये बॅटिंग करणारी आरो 11 बंजारपाडा ब्लपर्स टीम. 36 धावा आल्यात. इथे मोठा फटका खेचायचा होता, बॉल बराच काल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतायत, जजमेंट चुकलाय, झेल हातातून निसटलाय आणि पुनश्च एकदा जीवदान मिळालंय ते फलंदाज निखिलला. पहा जो निखिल खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 9 बॉल मध्ये 24 धावा, 11 बॉल मध्ये 26 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय, त्या निखिलला खऱ्या अर्थानं सातत्यानं इथे जीवदान दिलं जात आहे. मैदानाच्या आतमध्ये चुकी आणि चुकीच होताना आपल्याला जरूर पाहायला मिळाली आहे ती मालेवाडी टीम कडनं. आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, अगदी जमिनीला समांतर बॉल निघून गेलाय, समरण डिलिव्हरी पाहायला मिळतीये. तेजस लेकुरवाल्यानं खऱ्या अर्थानं चान्स बनवले, तेजस लेकुरवाल्यानं खऱ्या अर्थानं भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे. सेकंड स्पेल मध्ये आला आणि इथून अगदी आपण पाहताय धाव फलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतील 38 धाव फलकावरती. या ओव्हरमध्ये देखील एक चौकार आला होता, त्यानंतर अगदी आपण पाहताय भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. एक लेग बाईची दाब आली, त्यानंतर डॉट बॉल आला, त्यानंतर पुनश्च एकदा सिंगल आली, त्यानंतर झेल सुटला, 2 धाबा आपल्याला जरूर पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर अगदी डॉट बॉल आपण पाहताय. एकंदरीत संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 38 धाव फलकावरती 65 पाठलाग करत असताना येणारे 12 बॉल आणि 28 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल आणि 28 धावसंख्येची इथून गरज आहे. आपण पाहताय ती बॅटिंग करणाऱ्या आरो 11 बंजारपाडा ब्लप्लस 38. आपण पाहतोय आमचे जावेद भाई खोय, बबलू दादा, फरान दादा, खुरमभाई नदे, राजेशजी भोईर, आमचे योगेशजी ढोले, जर आपण पाहिलं गेलं आमचा अफजल भाई, आमचा अब्बू भाई यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण 12 बॉल 27 पाहिजे. थोडंसं कॅल्क्युलेशन चुकलं होतं. 12 बॉल 27 धावसंख्येची गरज आहे. 38 झाला,
12 बॉल आणि अजूनही 27 धावसंख्येची गरज. ओव्हर टू संदीप सर. तर जरूर आपण पाहतो स्पर्धेचे नियम आहेत. पुन्हा एकदा नियम सांगून देतो तुम्हाला. टॉस उडवण्यापूर्वी प्रवेश फी या ठिकाणी पूर्णपणे द्यायची आहे. आयोजकाने सांगितलेत जो संघ प्रवेश फी अपुरे देईल त्याला बक्षीस अपुरं दिलं जाणार आहे. जो कॅश पेमेंट या ठिकाणी करायचं ज्याचं पैसे पूर्ण असतील त्यालाच बक्षीस पूर्ण दिलं जाईल. ज्याचं पैसे अपुरे असतील त्याला त्या पद्धतीने कटिंग करून बक्षीस दिलं जाणार आहे. मैदानामध्ये कोणत्या प्रकारचा प्रॅक्टिस आणि रोलर चेंडू दिला जाणार नाही. मैदानामध्ये प्रॅक्टिस करता येणार नाही आहे. जे बॅट्समन मैदानात जातील त्यांनी चेंडू ह्या जो ग्रीन नेट आहे तिथे चॉईस करायचं. एकच चेंडू तुम्ही आतमध्ये घेऊन जाणार. चेंडू हरवला फुटला ज्यावेळी चेंडू पाहिजे असेल मैदानात तोही याच नेटवरती चेक केला जाईल. त्यानंतर चेंडू आतमध्ये फेकला जाईल. मैदानामध्ये एक क्रॉसिंग लाईन आहे त्या तिथे आऊट झालेला प्लेअर येण्यापूर्वी दुसरा प्लेअर बाउंड्री लाईनच्या आतमध्ये यायला पाहिजे. कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग हे 12 प्लेअर तुमचा कंपल्सरी ड्रेस कोड वरती पाहिजे. त्याच्या पायाला लागले त्याच्या हाताला लागले तो ट्रॅक घालू शकत नाही शूज घालू शकत नाही. ही कारणं इथे चालणार नाही आहेत. मैदानामध्ये कोणी कशा प्रकारचा जल्लोष करण्यापूर्वी फक्त विचार करायचा आहे. जर तुम्ही मैदानात कपडे काढता या काय करता संघ जिंकला असेल तरी संघाला बाद घोषित केलं जाईल. फटका चांगला आहे अगदी आपण पाहताय. शॉर्ट थर्ड मॅन मधून बॉलला काढलाय. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल चाललाय सीमा पार. थर्ड मॅन मधून आलाय हा चौकार. खऱ्या अर्थानं फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज प्रतीकच्या बॅट मधून खलनायकाची भूमिका मैदानाच्या आतमध्ये साकारतोय खऱ्या अर्थानं प्रतीक आणि त्याच्या साथीनं निखिल. 65 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 12 मध्ये 27 बनवायच्या होत्या. पहिला डॉट बॉल आला होता त्यानंतर हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 10 बॉल आणि आता 23 धावसंख्येची गरज आहे. ते इथून वंजारपाडा +, टीमला दरम्यान आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. थोडेसे कमी गतीनं खऱ्या अर्थानं व्हेरिएशन आणत असताना हे बॉल आपल्याला डिलेबट होताना पाहायला मिळतात. जिथे बॉल पडल्यानंतर थोडासा आतमध्ये हरकत करत असताना पाहायला मिळतोय. बॉलवरती अगदी आपण पाहतोय थोडीशी बोटे फिरवली जात आहेत गोलंदाज विलासच्या माध्यमातून. प्रत्येक बॉल अगदी जर पाहायला गेल्यानंतर वेगळ्या टप्प्यावरती आणि व्हेरिएशन मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळाला आहे. 3 बॉल आतापर्यंत त्यांनी फेकलेत आणि त्या 3 बॉलचे व्हेरिएशन जर तुम्ही पाहायला गेली ना तर अगदी वेगळी आपल्याला पाहायला मिळतीये. अजूनही 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 23 धावसंख्येची गरज आहे. वंजारपाडा +, टीमला होता. ओव्हर पिच होता. फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक या ठिकाणी जज करतात. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. जरूर मानगाव संघाची पाठीराखी या ठिकाणी जे सिनियर प्लेयर आहेत संदीपजी देशमुख पण या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक जे वरिष्ठ आहेत मान्यवर त्यांना विनंती असेल आपणही व्यासपीठावरती यायचं आहे. या ब्रदर्स ट्रॉफीमध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत. लोअर फुलटॉस होता. ऑन साइडला टर्न केला. स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका डीप मध्ये. थोडंसं फंबल पाहायला मिळतं. दुसरी धाव आणि दुसरी धाव इथून खऱ्या अर्थानं पंच रेफर करतायत तिसऱ्या पंचांकडे. टीबी अंपायरकडे हा डिसिजन रेफर केला गेला. DRSचा वापर केला जातोय. चेक केला जाईल या ठिकाणी. पंच आमचे बबलू दादा नजे खऱ्या अर्थाने या ठिकाणी चेक करतील फलंदाज या ठिकाणी पोहोचलेत की नाही. ही दुसरी धाव किती रिक्स होती या धाबेमध्ये. गरज होती का या धाबेची हा देखील प्रश्न आता सर्वांना पडून राहिला. कारण की ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत दोन्ही फलंदाज आपण पाहताय निखिल आणि त्याच्या साथीनं प्रतीक. जबरदस्त पार्टनरशिप त्यांची आपल्याला पाहायला मिळतीये. आणि फलंदाज या ठिकाणी सेफ आहे. फलंदाज सेफ आहे. दुसरी धाव कंप्लीट झाली. डेंजर एंड झोन कडे आपल्याला पाहायला मिळत होता फलंदाज प्रतीक परंतु या ठिकाणी पोहोचला गेला. धाबा धाव फलकावरती आल्यात त्या अगदी 50 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतात. म्हणजे आता बनवायचे आहेत 7 बॉल आणि 15 धाबा. 7 बॉल 15 धाव संख्येची गरज इथूनही देखील आपण पाहताय. हा बॉल आहे ना या मॅचचा निर्णायक बॉल आहे.
या बॉलवरती जर का एखादा मोठा फटका जर आला ना तर मात्र या मॅच मध्ये मजा येईल, परंतु हा डॉट बॉल जर आला तर कदाचित प्रेशर आपल्याला वंजारपाडा ब प्लस या टीमच्या बाजूने जरूर पाहायला मिळेल. 7 बॉल 15 धाव संख्येची गरज आहे. 50 धाबा. जावेद दादा खोत यांचं पुनश्च एकदा स्पर्धेच्या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया ब्रदर चषक 2025 मध्ये. इथे देखील आपण पाहताय ऑन साइडला टर्न केला, समोरच्या दिशेने हा फटका. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाबेतून आपल्याला पाहायला मिळते. एका धाबांना जाऊन पोहोचलंय, 51 धावा फलकावरती पाहायला मिळतील. म्हणजे आता येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये धाबा बनवायचे आहेत त्या 14. 6 बॉल 14 धाव संख्येची गरज. काय मॅच जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतीये. एकीकडे तुम्ही पाहताय मालेवाडी टीम आणि त्यांच्या विपक्षामध्ये आरोई 11 बंजारपाडा ब प्लस. एक बिग फाईट, बिग लढत खऱ्या अर्थानं आज या स्पर्धेला सुरुवात झाली. डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपण पाहताय, परंतु काही कारणास्तव आज खऱ्या अर्थानं थोडीशी लेट खऱ्या अर्थानं मॅचला सुरुवात झाली. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहताय हवा खऱ्या अर्थानं गुंगवत होती आणि त्याच कारणास्तव आपण थोडीशी मॅचला उशिराने सुरुवात केली आहे. परंतु उद्या जे टायमिंग तुम्हाला दिलं आहे त्या टाईमनुसार खऱ्या अर्थानं मॅचेस सुरुवात होतील. उद्याच्या लॉट्समध्ये ज्या टीम खेळणार आहेत त्यांनी या सूचनेकडे लक्ष द्या. 14 6 बॉल आणि 14 धावसंख्येची गरज. 7 बॉल 15 पाहिजे होत्या, शेवटच्या बॉलवरती 1 आली. 6 बॉल आणि आता 14 धावसंख्येची गरज. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहताय गोलंदाज अमर आपल्याला पाहायला मिळेल. मालेवाडी टीम कडनं बॅटिंग चांगली राहिली होती खऱ्या अर्थानं. मालेवाडी टीमची जबरदस्त फटकेबाजी आपण पाहताय. या ठिकाणी हरेश मालीने की जबरदस्त फटकेबाजी केली होती आणि त्यानंतर त्याला 7 लाभली होती तेजस लेकुरवाले यांची. आणि आता मात्र गोलंदाजी करत असताना 6 बॉल मध्ये 14 धावांचा बचाव करायचा आहे. आउटसाइड दी ऑफ सम व्हाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्राची धाव जरूर आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्राच्या धाबांना आपण पाहताय धाव फलक आता जाऊन पोहोचलाय ते तब्बल 52. येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये बनवायचे आहेत त्या 13 धाबा. 6 बॉल 13 धावसंख्येची गरज. इथून देखील आपण पाहताय आरोई 11 बंजारपाडा ब प्लस टीमला काही जबरदस्त फटकेबाजी. आतापर्यंत एकही विकेट गमावली नाहीये. फटका आणखीन एक चांगला आहे. वाईड इज लॉंग ऑन सीमा पार. बिग हिट, बिग षटकार. षटकारानं धाव फलकावरती आल्या त्या तब्बल आपण पाहताय 58 धाव फलकावरती. म्हणजे अजूनही जर पाहायला गेलं ना तर 7 धावसंख्येची गरज आहे. 5 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा ओरपिच बॉल होता. यावेळी लॉंग ऑफला उडवलाय बॉल सीमा पिशेनं. षटकार. फक्त एका धाब्याची गरज आहे आता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आरोई 11 बंजारपाडा ब प्लस या टीमला काही जबरदस्त सुरुवात, चांगला स्टार्ट, चांगली पार्टनरशिप. 65 धावसंख्येचा पाठलाग अगदी सहजरित्या या स्पर्धेमध्ये. या मैदानाचा विचार करायला गेलो तर धावसंख्या चेसेबल होत नाही, परंतु स्पर्धेला सुरुवात झाली आणि पहिल्याच मॅच मध्ये 65 धाबा इथे चेस करतीये आरोई 11 बंजारपाडा ब प्लस टीम. आणि त्या चौकार आलाय, विजयी चौकार आपण पाहताय. फलंदाज प्रतीक्षा पाट मधून मॅच जिंकली आहे आरोई 11 बंजारपाडा ब प्लस टीम ना. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीम मालेवाडी. जबरदस्त खेळ त्यांचा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅच खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल धोत्रे आणि त्यांच्या विरोधामध्ये मानगाव या 2 टीम मध्ये. नेक्स्ट मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. टॉस खऱ्या अर्थानं जिंकलाय मानगाव टीमनं. बॅटिंग करण्याचा त्यांचा डिसिजन आहे आणि फिल्डिंग साठी इन्व्हाइट केलं खऱ्या अर्थानं धोत्रे टीमला. चला धोत्रे टीम लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हायचंय. चला लगेच टाइमपास करू नका. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आज आपण उशिराने चाललोय.
आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमचे साथी स्कोरर नितेशजी तरे सर आम्हाला जरूर सांगतील, ज्याने 16 बॉलमध्ये 39 धावा बनवल्या, त्याच्यामध्ये 4 षटकार 2 चौकारचा समावेश आहे. तो प्रतीक ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला प्रतीक या आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. आणि नेक्स्ट मॅचला जशी होईल सुरुवात